डिसेंबर महिना सुरू झाला की थंडी पार्टी आणि सेलिब्रेशनचा मूड आपोआप तयार होतो. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेक जण या काळात कॅज्युअल ड्रिंक करतात. जे रोज दारू पित नाहीत तेही एखाद्या पार्टीत एक पेग घेतातच. पण तुम्ही कधी लक्ष दिलंय का, दारूच्या बाटलीवर एक कोपऱ्यात लहान अक्षरात काहीसं लिहिलेलं असतं, ते म्हणजे %ABV. बहुतेक वेळा आपण ब्रँडचं नाव, डिझाईन आणि फ्लेवर पाहतो, पण या ABV कडे दुर्लक्ष करतो. मात्र हेच ABV ठरवतं तुम्ही पीत असलेली दारू किती ताकदवान आहे आणि नशा किती लवकर चढू शकते. मग नेमकं हे ABV म्हणजे काय? तर ABV म्हणजे अल्कोहोल बाय व्हॉल्यूम. सोप्या शब्दात सांगायचं तर एखाद्या पेयामध्ये एकूण प्रमाणाच्या तुलनेत शुद्ध अल्कोहोल किती टक्के आहे हे ABV सांगतं. उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्या बिअरवर 5% ABV असं लिहिलं असेल तर त्या बिअरमध्ये 5% अल्कोहोल आणि उरलेलं पाणी व इतर घटक असतात. म्हणजेच ABV जितका जास्त ते पेय तितकं जास्त स्ट्रॉंग. म्हणूनच बिअरचा ABV साधारण 4 ते 6% असतो, वाईनचा 10 ते 14%, तर विस्की, रम किंवा वोडकाचा ABV साधारणतः 40% आसपास असतो. याचाच अर्थ असा की तुम्ही जितकी बिअर सहज पिऊ शकता त्याच्या तुलनेत विस्कीचा पेग फारच कमी प्रमाणात घ्यायला हवा. ABV समजणं फक्त माहितीपुरतं नाही तर सुरक्षिततेसाठीही महत्त्वाचं आहे. जास्त ABV असलेली दारू लवकर नशा आणते, शरीरावर परिणाम पटकन करते आणि ओव्हर ड्रिंकिंगचा धोका वाढवते. म्हणूनच पुढच्या वेळी दारूची बाटली हातात घेताना फक्त ब्रँडच नाही तर ABV लक्षात घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. अशाच माहितीपूर्ण गोष्टींसाठी पाहत रहा ओनली माय.